मित्रांनो, नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि सुरक्षा असायला हवी. पण काही विकृत लोकांच्या प्रवृत्तीमुळे हेच नाते घाणीत लोटलं जातं. अशीच एक थरारक घटना कोल्हापूरच्या एका गावात घडली, जिथे एका 55 वर्षीय व्यक्तीने आपल्या स्वतःच्या सावत्र मुलीवर इतके भयंकर अत्याचार केले, की हे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. वासनेच्या आंधळ्या खेळात एक निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पण यात एक ट्विस्ट आहे. मुलीच्या आईला सत्य कळतं तेव्हा तिने जो प्रयत्न केला, जे पाऊल उचललं, त्याने संपूर्ण गाव हादरून गेलं. ही कथा आहे एका पित्याच्या विकृतीची, एका आईच्या धाडसाची आणि एका अल्पवयीन मुलीच्या भयावह संघर्षाची. या प्रकरणाचा संपूर्ण पर्दाफाश या व्हिडिओमध्ये आपणच करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच बघा. मित्रांनो, ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडली. गाव तसं शांत आणि साधं, पण या घटनेमुळे अख्ख्या परिसरात खळबळ माजला होता. धोंडीराम दळवी नाव साधं होतं, पण प्रवृत्ती अत्यंत घाणेरडी. तो दिसायला साधा, गावात आदरांची वागणूक त्याची होती, पण त्याच्या मनातली विकृती कोणालाही माहिती नव्हती. लोकांना वाटायचं की तो एक जबाबदार कुटुंब प्रमुख आहे, पण सत्य वेगळंच होतं. त्याची पत्नी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवायची. तिला वाटायचं की नवऱ्याने मुलीला सावत्र असूनही आपल्या मुलीसारखंच वाढवले, प्रेम दिले. पण तिच्या लक्षातही नव्हतं की तिच्या घरातच तिच्या मुलीचं आयुष्य नरक बनत चाललंय. ही सावत्र मुलगी, नाव मानसी, काल्पनिक नाव देतोय. वय अवघं 14 वर्ष. शाळेत जाणारी, निरागस आणि स्वप्न पाहणारी. तिला वडिलांनी दिलेले कडू धडा अजूनही लक्षात होता. बाहेरच्या जगावर विश्वास ठेवू नकोस. पण तिला काय माहित की तिच्या घरात राक्षस तिची वाट बघतोय. सुरुवातीला धोंडीराम तिला लहानसं गिफ्ट द्यायचा. कधी चॉकलेट द्यायचा, कधी नवीन कपडे द्यायचा. आई बाहेर गेली की तू तिला जवळ बोलवायचा. आणि हळूहळू त्याचं वर्तन बदलायला लागलं. तिच्या अंगावरून हात फिरवणं, जबरदस्तीने जवळ घेणं, ओढणं आणि शेवटी एक रात्री त्यानं नात्याची सगळी मर्यादाच ओलांडली. माणसाने खूप प्रयत्न केला, आरडाओरडा केला, ती चिडली, रडली, पण धोंडीरामाने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि धमकी दिली, "जर तू कोणालाही काही सांगितलंस तर तुझ्या आईलाही ठार मारेन." ती घाबरली आणि गप्प झाली. 4 महिन्यांनी मानसीच्या तब्येतीत बदल व्हायला लागले. ती नेहमीच अशक्त वाटू लागली. शाळेतून आल्यानंतर पटकन झोपायची. तिला जेवणाची इच्छा होत नव्हती. आईला वाटलं की कदाचित तिला काही आजार झाला असेल. पण जेव्हा एका रात्री मानसीला भयंकर पोटदुखीचा त्रास झाला, तेव्हा तिच्या आईने तिला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि सोनोग्राफी करणाऱ्यांनी सांगितलं. जेव्हा हा रिपोर्ट तिच्या हाती आला, तेव्हा तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली गेली. मानसी 4 महिन्याची गरोदर राहिली होती. आईसाठी हा मोठा धक्का होता. आईनं हे सगळं सहन करणं कठीण होतं. तिनं मुलीला विश्वासात घेतलं, खूप वेळ तिनं मानसीला विचारलं आणि शेवटी मानसीने सत्य सांगून टाकलं, की तिच्या सावत्र वडिलांनीच तिचं आयुष्य नरक केलंय. आई संतापली, चिडली, रडली, पण लगेच तिनं ठरवलं की या धोंडीरामाला आता सोडायचं नाही. ती थेट पोलीस स्टेशनला गेली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी धोंडीरामाला अटक केली. त्याच्यावर पॉस्को ॲक्ट अंतर्गत बलात्काराचा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला. गावकऱ्यांनी त्याला भर चौकात धुतला आणि शेवटी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मंडळी, ही केवळ एक कथा नाही, तर एक वास्तव आहे. आणि अशा कित्येक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. या गोष्टींवर पांघरून घालणं चुकीचं आहे. त्यामुळे मुलांशी संवाद साधा. त्यांच्यावर काय होतंय, काय नाही, त्यांच्याकडे कोण लक्ष देतंय, याच्याकडे तुम्ही देखील बारकाईनं लक्ष ठेवा. कोणीही त्यांच्यासोबत संशयास्पद वागल्यास त्वरित त्याच्यावर कारवाई करा. स्त्रियांनी आणि मुलींनी आवाज उठवायला शिकवा. अशा या घटना वेळीच आळा त्यातनं बसला की कोणत्याही मुलीचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही. मंडळी, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे?
तुम्हाला असं वाटतंय का, की आईने वेळीच लक्ष दिलं असतं, तर मानसीचं भविष्य वाचलं असतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि राजे जुर्म आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. कारण अशा सत्यकथा लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सतर्क राहा, सावधान राहा आणि सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.